पालिका निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंनी पोस्ट केली आहे। महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश नाही, त्याचं दुःख आहे। अपयशामुळे खचून जाणाऱ्यातले आपण नाही, आपण निवडून दिलेले तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील असं मत आता राज ठाकरेंनी एका पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे। तर राज ठाकरेंनी ही पोस्ट केलेली आहे। आपण निवडून दिलेले तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील, मराठी माणसाला नागवण्याची संधी सत्ताधारी सोडणार नाही। निवडणुका येतील जातील, पण आपला श्वास मात्र मराठी आहे हे विसरू नका। तर राज ठाकरेंची भूमिका योग्य आहे असं राऊत म्हणालेत। आम्ही पराभव मानत नाही, चांगल्या प्रकारे लढा दिला। मनसेला अजून 10 ते 12 जागा मिळणं अपेक्षित होतं। मनसे उमेदवार विजयी व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नांची शर्थ केली। मनसे उमेदवार अगदी थोड्या फरकाने हारले असं राऊत म्हणाले। तर मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही याचं दुःख होतंय अशी भावना देखील संजय राऊतांनी व्यक्त केली। माननीय राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती योग्य आहे। एका पराभवानं मुळात हा पराभव मानत नाही। आम्ही चांगल्या प्रकारे लढत दिली, आम्ही चांगल्या प्रकारे आघाडी घेतली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अजून 10 ते 12 जागा मिळणं अपेक्षित होतं, पण दुर्दैवानं राजसाहेबांच्या पक्षाचे उमेदवार कमी आले। त्याच्यावरती आम्ही एकत्र बसून चर्चा करू। त्याच्यामुळे हे पाठीमागून कोण काय बोलतंय, या जागा त्या जागा, त्याला काय तथ्य नाही। आम्ही पराभव मानत नाही, आम्ही चांगल्या प्रकारे लढा दिला। प्रतिकूल परिस्थितीत ठाकरे बंधूंनी 71 जागा जिंकल्या। आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत झालेत असं वक्तव्य केलंय संजय राऊतांनी। शिंदे जयचंद झाले नसते तर भाजपचा महापौर झाला असता। शिंदे आणि त्यांच्या लोकांनी जयचंदगिरी केली। भाजप शिंदेंनी मुंबईवर अदानीचा झेंडा फडकवला असा आरोप राऊतांनी केलेला। बहुतेक सर्व नगरसेवक जे आम्हाला आमच्याकडून फोडले, शिंदेकडे गेले, ते सर्व पराभूत झाले। आम्हाला दोघांना मिळून म्हणजे माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांना मिळून आम्ही 71 जागा जिंकलो। या सर्व प्रतिकूल परिस्थितीत मराठी माणूस आमच्या मागे ठामपणे उभा राहिला। पण मी कालच एक समाज माध्यमांवर ट्विट केलेलं आपण पाहिलं असेल। एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता, जयचंद माहिती आहे ना, ज्याने महाराणा प्रतापचा घात केला, एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता। काँग्रेस ज्या स्ट्रॅटेजीनुसार निवडणुकीत उतरली होती ती योग्य होती आणि त्याचा फायदा झाला। आमच्या 10-12 जागा अजून आम्ही वाढवू शकलो असतो, दुर्दैवाच्या कमी मताने पडल्या तर 100% BJPचा महापौर होऊ शकत नव्हता। पण तरीही आम्ही एक प्रबळ आणि मजबूत विरोधी पक्ष महापालिकेत शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि इतर सगळे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या तोंडाला फेस आणू। त्यांना मुंबई अडाणीच्या घशात कोणत्याही परिस्थिती घालू देणार नाही। तर भाजप नेते संतोष धुरी यांनी देखील टीका केली आहे। तिकीट वाटपाच्या घोळामुळे कमी जागा आल्या, मनसेचा ठाकरे सेनेला फायदा झाला, मात्र ठाकरे सेनेनं मनसेचा वापर करून घेतला असा आरोप धुरी यांनी लगावलेला आहे। तुम्ही जे सीट वाटप केलं ना, तुम्ही ज्या वेळेला सीट वाटप केलं त्यामध्ये जो सीट वाटपचा घोळ झाला ना, तो त्याचा परिणाम आहे। आज तुम्ही युतीमध्ये आल्यानंतर जी शिवसेनाच्या सीट्स 35 ते 40 पर्यंत जाणार होत्या त्यांच्या 60च्या वर गेल्या ना, आणि तुम्ही कुठे अडकलात? म्हणजे तुमचा वापर करण्यात आला ना, हा तुमच्या लक्षातच येत नसेल अजून। पण अजून किती वर्ष तुम्हाला दुसऱ्यांना जिंकवणार आहे तुम्ही? तर भावनिक आव्हान घेऊन, भावनिक मुद्दे, 2 कुटुंब एकत्र आलेत, 5 जुलैपासून एकत्र आलं सगळं, म्हणजे एवढा मोठा गवगावा केला, सगळं केलं, आणि त्याच्यानंतर पण जर 6 सीट येत असतील आणि त्याला तुम्ही जर बोलत असेल मनसेचा हा मोठा विजय आहे, तर तो त्यांच्यासाठी नक्कीच मोठा विजय असेल।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.